हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पालक भाजी. तर चला तर सुरुवात करूया. मी कढाई ठेवलेली आहे, त्यात 1 चमचा तेल घातलेले आहे. तेल चांगले गरम होऊन देऊया. यात घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. हे चांगले फुलून देऊया. चांगले तडतडू लागले की आपण यामध्ये घालणार आहोत लसूण. चांगले भाजून देऊया. यामध्ये घालणार आहोत हिंग. मी पाव चमचा हिंग घातलेला आहे. हिंगही चांगला मिक्स करून घेऊया. यामध्ये एक छोटा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो घालत आहे. आता गुलाबी होईपर्यंत आपण कांदा चांगला तळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा डाळीचं पीठ. चणे डाळीचं पीठ आहे, मी 1 चमचा यामध्ये घातलेले आहे. आता यामध्ये आपण चांगले भाजून घेऊया. खमंग वास येईपर्यंत आपल्याला रोस्ट करायचं आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लो फ्लेमवर चांगला खमंग वास येईपर्यंत रोस्ट केलेला आहे. याचा काहीसा रंग पण बदललेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला रोस्ट करायचा आहे. तर बघू शकता आपण, मी काही बेसिक मसाले घेतलेले आहे. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद पावडर. हे काही मसाले घेतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. आपले डाळीचं पीठ चांगलं भाजलेलं आहे, चांगला खमंग वास येत आहे, रंगही बदललेला आहे. तर आता हे बेसिक मसाले आपण यामध्ये घालून घेऊया. हे मिक्स करून घेऊया. मसाले चांगले मिक्स झालेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 टमाटर, मी बारीक चॉप केलेला आहे. आता यामध्ये घालणार आहोत थोडेसे पाणी. यामध्ये थोडेसे 2 चमचे मी पाणी घातलेले आहे की आपले मसाले जळणार नाही. आणखीन थोडेसे पाणी घालते. असे 4 ते 5 चमचे पाणी घातलेले आहे. आता हे चांगले टमाटर विरघळेपर्यंत आपण याला असेच ठेवूया. यात घालणार आहोत मी चवीनुसार मीठ घातलेले आहे. आता आपला टमाटर चांगला विरघळून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, 2-3 मिनिटे झालेली आहे. टमाटर चांगला विरघळलेला आहे. मसाल्याने चांगले तेल सोडलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता यात घालणार आहोत मी असा लच्छ्यामध्ये पालक कापून घेतलेला आहे. बघू शकता आपण, अशा लच्छ्यामध्ये मी पालक कापून घेतलेला धुवून अशा प्रकारे मी कापून घेतलेला आहे. मिक्स करूया.
आता मिनिटभर झाकून ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी 5 मिनटं झालेली आहे. आपली भाजी पण चांगली नरम पडलेली आहे. अशा प्रकारे आता यामध्ये आपण 1 कप पाणी घालणार आहोत. तुम्हाला हवे तशा प्रकारे आपण पातळ या घट्ट ठेवू शकता. मी अशा प्रकारे केलेली आहे. आता यामध्ये झाकण ठेवून आपण याला 5 ते 7 मिनिटे शिजवून देऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे. आता आपल्याला सर्व करायची आहे. तर चला तर आता आपण छानशी भाजी बनलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, पुरीसोबत खाऊ शकता. अशा प्रकारची भाजी बनवलेली आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि सर्व करूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भाजी बनलेली आहे. आपण ही 5 मिनिटात बनेल अशा प्रकारे मी बनवलेली आहे. तर यासाठी आपल्याला गॅस जास्त जाळावाही लागणार नाही आणि छानपैकी आपल्याला ग्रेव्ही भाजी मिळत आहे. तर अशा प्रकारची मी भाजी बनवलेली आहे. बघू शकता आपण. माझी रेसिपी तुम्हाला जरी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.